10 वर्ष कुठलंही असं काम झालं नाही का त्या भिवंडीचं नाव बदनाम होईल, कारण का सगळ्या धर्माला आपण घेऊन चाललेलो आहे. त्यामुळे आपण कधी असा विचार केलाच नाही, फक्त विचार केला ही माझी भिवंडी आपली भिवंडी. म्हणून एक चांगलं काम, विकासाचं काम करून आपण लोकांमध्ये चाललेलो आहे. कारण सगळीकडे विकास आपण केलेला आहे. काही लोकांना विकास दिसत नसेल तर त्याला काही माझा दोष नाही, त्याच्या डोळ्याचा दोष असेल. कारण का आज हा वार्ड नंबर 1 आहे, इथे समोरचे रोड आहेत ते सिमेंटचे लीज भरलेले आहेत. त्या साईडचे नंबर पडते, त्या पट्ट्यातलं गजांगी तिकडचा पण रोड मीच भरवलेला आहे. आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं पुढे शिवाजी चौक आहे, त्यासाठी पण मी 2.5 करोडचा फंड हा आमच्या सरकारच्या माध्यमातून मीच आणलेला. एवढा खोटेलडा आहे का त्यांनी सांगितलं का मी आता त्या दिवशी त्याचं भाषण ऐकलं, त्याचा तो उल्लेख मी काल केला. त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की पूर्ण जनता इथून मला 12,000 मतं भेटणार आहेत आणि इकडून मतच पडत नाही, इथून मत 8 ना 10,000 पडतात, तर 12,000 मताचा तुझा वरचा बाप म्हणून देणार आहे. 12,000 मध्ये 8,000 मध्ये आम्हाला काहीच नाही भेटणार, सगळं तुलाच भेटेल. ग्रामीण मध्ये 4 गावं आहेत, 4 गावामध्ये हिंदूंचं त्यांनी कॅल्क्युलेशन दिलं. मी इकडूनच बोलतो, इकडूनच त्यालाच मतं किती पडल्यात नगरसेवकाला? 5200 असतील का 5,500 असतील. तिथून म्हाडाचे मुस्लिम समाजाची मतं पण त्याला 25,000 पडली, 2500 पडली. मग इथूनची मतं किती झाली? 3,000 झाली. विरोधकांना 3,000 पडली असतील तर 6,000 झाली का 8,000 झाली, 7,000 झाली. मग तिकडूनची पाहिजे बघायला गेलो आपण 6 नंबरच्या वार्डातली, तिकडूनची 3,000 झाली, ते 9,000 पडतील. 8-9,000 मतं, 12,000 त्यालाच पडतील. कुठून आणणार आहे? ग्रामीणचं पण तसंच सांगितलं का 16,000 मतं पडतील, त्यातले पण मला 12,000 भेटतील. मग मी एवढे 10 वर्ष लोक मला मतं देतात, ते काय असेच देतात? आणि तिकडे पण मी तुम्हाला सांगतो 10-12,000 मतं पडणार आहे, पण तो त्याला 12,000 पूर्णच्या पूर्ण त्याला माझ्या जाऊ दे, जर त्याला देऊ टाकू 12,000. 23 तारखेला कळेल मला किती मतं ग्रामीण मधनं पडली. 12,000 आणि इथून मला 12,000, 25,000 तर इथूनच पडली. आणि मुस्लिम समाजाचे मला 40,000. अरे ते काय 2 13 3 मेरा ह्या पद्धतीने तो हिशोब देतो आणि लोकांना अक्षय कुमार सगळं वेळा म्हणत होतो. एवढा आनंद होतो मला का आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने. एक वेळ होती का आपण यायला घाबरत होते, कारण का तोच घाणेरडा पद्धत त्याची, पाणी बंद करणे, हे करणे, गरिबांना त्रास देणे, तेवढंच. मी त्यावेळेस पण चॅलेंज केलं, तुला तर लढत असेल तर माझ्याशी लढ ना, गरिबाशी का लढतो, गरिबांना का त्रास देतो. त्यावेळेस मी एक बोललेलो होतो दत्तू भाऊंना का त्याला आता सहन करू नका. तो लोकांना त्याचे काय गुंडे आहेत, रात्री 3 वाजेपर्यंत इकडे बसतात, लोकांचे चेंबर काय चेक करतात रात्री, त्यांना कुठले चेंबर चेक करतात माहिती नाही. तर ते काही गरिबांना काहीतरी धमकावतात. तर मी दत्तू भाऊंना सांगितलं तर त्यांनी आता तुम्ही हे सोडून द्या, कारण का दत्तू भाऊ सरळ आहे, तुम्ही सोडून द्या, ही पोरं बरोबर मजबूत आहेत. चिकार मजबूत आहे, त्यांनी एक थोबाडात मारली तर आपण दुसरा गाल पुढे नाही करायचा, त्याचा थोबाड फोडायचं, हे मी त्यांना सांगितलं. आणि त्यामुळे आज ही परिस्थिती आली का तो एक कानपड मारायला पण याच्या लायकीचा नाही राहिला, तर आपल्याला थोबाड फोडायची वेळ आली नाही. तो आता बघू काय करतो. सध्या मी पण विचार करतो आता काय करतो 8 तारखेपर्यंत. तो फक्त पहिले लोकांना दाबून ठेवता आला, ती वेळ नाही आली. आता त्यांच्या सगळ्यांच्या मागे मी उभा आहे. छोटीशी गोष्ट पण करशील ना तर तुला दाखवीन महेश चौगुले काय. आज कोण इथून चिकार गोंगाट होतो,
मैं चौधरी अंगार है, विलास पाटील भंगार है, तो बडवा भंगार आहे. तो कोण भंगार आहे ते नावाने बोला, जोराने. विलास पाटील भंगार. ही हिंमत तुमच्यामध्ये यायला पाहिजे होती का माणसाला अशा दहशतीमध्ये नाही करायला लागेल. प्रेमाने सगळ्यांना घ्या, प्रेमाने सगळी माणसं येतात. घाबरून त्यांचं पाणी बंद करून त्यांचा कचरा उचलायचा नाही, हे सगळे खाणे कृत्य करून तू एवढ्या वर्ष त्यांच्यावर राज्य केले. इलेक्शनच्या दिवशी पैसे देऊन त्याच्या पैशाचा हे करून नाश करून, कारण तुला ते काय पडलेली नाही, इकडे नाही. तुम्ही ही कोंबड पाडत तू हे करतो मस्ती, तुला इथे नाही पडली. तू तुला भिवंडी तुला दिलेली, तू भिवंडीत कुठलं काय करू शकणार नाही. आज लोक बोलतात ना मीरा भाईंदर आणि भिवंडी एकत्र महापालिका झाली, आणि हा बोलतो तुम्ही माझ्या एक नंबरचा डेव्हलपमेंट बघा. काय मॉडेल मॉडेल हा मॉडेल बघा बोलतो. अरे मॉडेल काय मॉडेल आहे? तिकडे पाणी रात्री 3 वाजता येते, ते पण 2-2 दिवस येते नाही येत. हे मॉडेल आहे? तिकडूनची लोक सोडून चालल्यात घर. ते लोक जे लोक टॅक्स भरतात, मार्च टायमाला टॅक्स भरतात, त्यांना पाणी येत नाही. तिकडूनचा नजराला कंपाऊंड, गोकुळ नगर हे सगळं सोडून गेलं. चांगली लोक तिथे अंजूर फाडायला गेली. ह्या एरियातला पहिले भाव 4,000 ना 5,000 होता, तो आज 8 ना 10,000 झाला पाहिजे होता, तो आज आला 2,000 ना 3,000 वर. हे काय मॉडेल आहे? अरे तुला अक्कल नाही, मॉडेल कशाला बोलतात? अशी घाणेरडी प्रत्येक तू लोकांना हे करशील. लोकांना रात्री माझ्या भगिनींना आणि माझ्या मातांना रात्री 3-3 वाजता जागवतो. हे तुझं काय मॉडेल आहे? तुला मॉडेल काय समजलंच नाही. तुला फक्त लोकांना एक म्हणजे वेडा बनवतो. तुझी एक मशीन खोललेली आहे. तू इकडे 10 रुपये लावायचे आणि तिकडे 100 रुपये कमवायचे. तुला समाजाचं, धर्माचं, देशाचं काहीच पडलेलं नाही. तुला फक्त माझं ह्या नगरसेवकांना विकत घेईल आणि महापौर बनीन आणि महापालिकेला लुटील, एवढं तुला समजते. पण तुम्ही देशाचं आणि धर्माचं काय काम केलेलं आहे एवढ्या वर्षात? आज आपण बघाल कोंबडपाड्याच्या परिसरामध्ये ते मॉडेल आहे, तुम्हाला माहिती आहे किती चांगलं मॉडेल आहे, कारण तुम्हीच कोंबडपाड्यात ब्रिटिश धरून घेतोय. ह्याची हाय तुला लागणारच आहे. आणि काल तर मी सगळंच बोललोय, पण आता बरोबर वाटत नाही. तू जेवढ्या खालच्या थराला जाशील, तू मला सांग बोललाय का हा जुगार मटके काय झालं? माझे कुठले जुगार ना मटकेचे धंदे? तुझ्या वार्डातच 20 वर्षापासून जुगार ना मटके धंदे चालतात. तुझ्या चॅलेंज ग्राउंड मध्ये ती जागा महापालिकेची जागा, तिला तू फार्म हाऊस बनवून ठेवलाय. जागा कोणाची? तुमची. आणि त्यात गरीबाची मुलं क्रिकेट नाही खेळत का? म्हाडाची मुलं तिकडे क्रिकेट खेळतात का? कोंबडपाडली गरीबाची मुलं खेळतात का? निजामपुराची खेळतात? फक्त त्याच्या शोकसाठी एवढी मोठी महापालिकेची जागा घेतली, ती कब्जा करून ठेवले. फक्त कोणासाठी? त्याला क्रिकेटचा शौक आहे, बस तेवढंच काम. प्रत्येक वेळा महापालिकेच्या आपल्या जनतेचा टॅक्स देतो, कुठला तरी गॅलरी बनवतो, त्याच्या बापाचं नाव, त्याच्या आईचं नाव, त्याच्या कुठल्या लहान पोरगी झाली असेल तिचं नाव, उद्या तो त्याच्या पुत्र्याचं पण नाव ठेवेल. म्हणजे हे मॉडेल बनवलं. अरे आमच्या गरिबांच्या पैशावर तू जगतोय, आम्ही तुझ्या पैशावर नाही जगत. तू गरिबांचे सगळे पैसे घेऊन तू जगतो. काय त्याचा फायदा उपयोग आहे आपल्याला? काय उपयोग आहे का त्याचा? आज त्यांनी तिथे नारायण पार्क मध्ये बनवले टेनिस कोर्स. त्याला काय गरीबच आहे? आणि ते पैसे कोणाचे आहे? एक पायी आपल्या सरकारचं आहे. पण आज त्याच्या घरातले लोक त्यांना एवढी भीक लागले का ते 50-50 रुपये वसूल करतात एक तासाचे. ही भीक लागले का तुला? या पद्धतीने तू लोकांना वेडा बनवतो. आज काय सांगतो मी, 3 एकर जागा देणार आहे. 3 एकर जागा देईल कॉलेजसाठी. मग 20 वर्ष काय तुझं काय जागा नव्हती? तुझ्याकडे तुझ्या बापाकडे जागा नव्हती का? का नाही दिले? परत लोकांना वेडा बनवतो आणि ती जागा कोणाला दे? ट्रस्टला दे. तो ट्रस्ट कडनं मोठे पैसे घेईल आणि सांगेल मी दिली. आणि देऊन टाक ना, आत्ताच देऊन टाक ना, काय फरक पडतो? हरामच्या पैशांनी तर कमवलेली आहे सगळी. स्वतःचे पैसे थोडे आहेत.
या हरामचे तर पैसे कमवले, पूर्ण महापालिकेला लुटले, आता गाव बनतोय. बघा कोणतरी बोलला डांबर चोर. आज आपण बघतो या सिमेंटच्या रोडच्या न पहिले हे 1 वर्षाला 3दा डांबर टाकायचा, तरी पण खड्डे. म्हणजे हा डांबर टाकायचा का डांबर खायचा याचाच तुम्हाला समजलं. म्हणजे हा डांबर ते रोड बनवायचा, 50% डांबर टाकायचा, 50%च्या जास्त तर डांबर हा स्वतःच खायचा. त्यामुळे तर तू एवढी प्रॉपर्टी बनवले आणि यामुळे लोकांना तू हे करतो. अरे सगळे प्रॉपर्टी ही सगळी लोकांची आहे, तू लुटून लुटून बनवलेली आहे आणि तू बोलतो आता जागा दे ना, ती तुझ्या बापाची कुठे आहे, ती लोकांचीच आहे, द्यायला पाहिजे, देऊन टाक. वाट कोणाची बघतो.